स्मार्ट अहमदनगर न्यूज। सावकार आमच्या घरी यायचे, सचिन ताटे आम्हाला धमकी द्यायचे, माझे पती घरी नसताना पण धमकी द्यायचे, म्हणायचे पैसे द्या, पैसे म्हणजे पैसे वसूल करायचे, नाही दिले तर तुमच्या पतीला मारून टाकू. काही तक्रार अर्जदार सय्यद अल्ताफ गुलाब, गांधीनगर, बोलेगाव, अहमदनगर. बेकायदेशीर सावकारीचा तक्रार अर्ज. सावकारांची नावे: दत्तात्रय मच्छिंद्र कसबे, राहणार बाभुळगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर; सचिन आदिनाथ ताटे, ताठेमळा, बालिकाश्रम रोड, अहमदनगर; जगदीश शिवाजी उगले, राहणार धामिरी बुद्रुक, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. सय्यद अल्ताफ 70,000 व्याजाने घेतले होते. 20 लाख वरील अर्जदाराकडून वसूल केले आहे. परवानाधारक सावकार सचिन ताटे यांच्या दप्तरी सय्यद यांना रक्कम दिल्याची नोंद दिसून आलेली नाही. त्यानुसार सावकारी परवाना रद्द करण्यात आला आहे. अधिक माहिती काय आहे ते आपण जाणून घेऊयात. सावकार कसबे हे व्याजाचे पैसे घ्यायला आमच्या दुकानावर येत होते. तेव्हा मी दुकानावर बसायचे. हे सावकारकीचा व्यवहार दिसावा नाही म्हणून पप्पाच्या फोनपेवर न सांगता पैसे टाकायचे आणि तेच वसूल करायला यायचे आणि त्याची सगळी सहनिशा मी माझ्या नोंदवहीत करत होते. सहीसह त्यांची सगळी सही आणि तारीख, दिनांक सगळं मी माझ्या नोंदवहीत नोंद करत होते. सावकार आमच्या घरी यायचे, सचिन ताटे कसबे, आणि पैसे आम्हाला धमकी द्यायचे, माझे पती घरी नसताना पण धमकी द्यायचे, म्हणायचे पैसे द्या, पैसे म्हणजे पैसे वसूल करायचे, नाही दिले तर तुमच्या पतीला मारून टाकू. मी सय्यद अल्ताफ गुलाब, राहणार गांधीनगर, बोलेगाव. मी दत्तात्रय कसबे, सचिन ताटे व जगदीश उगले यांच्या विरुद्ध बेकायदेशीर तक्रार अर्ज केला होता. त्या अनुषंगाने दत्तात्रय कसबे यांच्या घरी रेड झाली, पण तिथे काही गाडी माझी सापडली नाही. तसेच सचिन ताटे यांच्या घरी रेड झाली असता तेथे माझी मारुती कंपनीची गाडी सापडून आली. ती गाडी पंचनामा करून पथकाने DDR ऑफिस येथे घेऊन आले. त्यानंतर विशेष म्हणजे जगदीश उगले यांच्या घरी रेडसुद्धा झाली नाही. ADR उपनिबंधक नगर तालुका यांनी तिथे रेडसुद्धा केलेली नाही. दत्तात्रय कसबे आणि सय्यद यांची 8 साला ज्यावेळेस सुनावणी झाली, त्या सुनावणीस ज्यावेळेस त्याच्या घरी रेड झाली त्यावेळेस सापडली नाही गाडी. परंतु ज्यावेळेस त्याला बोलावण्यात आलं, का तुझं म्हणण्यासाठी बोलावण्यात आलं, तुझं म्हणणं काय आहे, तर त्यावेळेस त्यांनी कबुली दिली की गाडी माझ्या ताब्यात आहे व ती गाडी मी टकले यांना विकून टाकली आहे. त्यानंतर सचिन ताटे यांनी सुद्धा प्रोमोसरी नोट, उसनवारी पावती ही 13/11/2020 रोजीच करून घेतली होती. त्यात माझे 3 चेक होते. ते चेकसुद्धा त्यांनी 13/11/2023 रोजीच 10/51/37, 10/51/36, 10/51/38 चेक नंबर असे आहेत का ते त्यांनी त्याच दिवशी माझ्याकडून सिक्युरिटी म्हणून घेतले होते. आणि दुसरी गोष्ट, जगदीश उगले सुनावणीस कधीच हजर राहत नव्हते. विशेष म्हणजे असं झालं का ज्यावेळेस जगदीश उगले सुनावणीस गैरहजर राहत होतं, हे मी ज्यावेळेस EDR साहेबांना सांगितलं का हे कधीच हजर राहत नाही, त्यावेळेस त्यांनी सांगितलं का आपण त्याला शेवटची नोटीस देऊ, नाही तर मग आपण त्याविषयी त्याची दखल घेऊ. त्यानंतर मग 24/7 रोजी सुनावणी ठेवली EDR साहेबांनी, नगर तालुका उपनिबंधक साहेबांनी. त्या सुनावणीत सुद्धा तो गैरहजर राहिला. त्यावेळेस जेवढे म्हणजे 2 सावकार सचिन ताटे, दत्तात्रय कसबे व अर्जदार हे स्वतः ज्यावेळेस हजर होते त्यावेळेस त्यांच्या सह्या झाल्या. मग तिथं मॅडमनी म्हणजे सह्या व्हायच्या आधी मॅडमनी जे हजर होते त्यांचं रोजनाम्यात त्यांचे नावं लिहिले. नंतर जे सावकार हजर होते त्यांचे नावे लिहिले, अर्जदाराचं नाव लिहिलं. नंतर तिथं निर्णयास्तव नस्ती बंद करण्यात आली, म्हणजे न्याय निर्णयासाठी नस्ती बंद करण्यात आली. त्यावेळेस न्याय निर्णयासाठी नस्ती बंद करण्यात आल्याच्या नंतर जे मॅडमनी म्हणजे जे उपस्थित आहे त्यांच्या सह्या करायला लावल्या. पण तिथं असा प्रकार घडला का जो जगदीश उगले तो कधी उपस्थित राहत नव्हता, पण त्या रोजनाम्यात त्या सुनावणीच्या दिवशी 24/7 रोजी असं काही घडलं का ते म्हणजे त्या दिवशी जगदीश उगले हा हजर नसताना सुद्धा, आणि आपण ज्यावेळेस चेक दिले होते ते चेक जो 10/51/36, 10/51/37 आणि 10/51/38 तो नाही का कसबे ज्यावेळेस आपल्याकडं कसबेने हे आले होते त्यावेळेस आपण 13/11/2000 ताटे ज्यावेळेस आले होते
त्याच वेळेस आपण ते चेक दिलेले होते. आणि विशेष म्हणजे जे 24/7ची सुनावणी झाली त्या सुनावणी जगदीश उगले गैरहजर होताच, पण तिथं असं काही लिहिलं गेलं का ती सुनावणीसाठी म्हणजे निर्णयासाठी सुनावणी म्हणजे नसती बंद करण्यात आल्याच्या नंतर उशिरा जगदीश उगले हा उशिरा उपस्थित राहिल्याने त्याचं म्हणणं उशिरा दिलं असं लिहिलं गेलं, पण तो कधी तिथं आलेला नव्हता. आणि विशेष म्हणजे असं झालं का त्याचं जे म्हणणं होतं 24/7/2023 रोजी दिलेलं त्यावर ADR साहेबाची सही सुद्धा नाही. आणि ADR साहेबाची सही नसून बी त्या म्हणजे जो दिलेला 24/7/23चा जो म्हणजे होय म्हणणं आहे त्याच्यावरच ADR साहेबांनी आणि ते सिनारे साहेब आहे तिथले BB सिनारे म्हणून त्यांनी तो अहवाल त्याच्यावरच निकाल दिला. म्हणजे ही सगळ्यात म्हणजे विशेष गोष्ट अशी आहे का तो जो माणूस उपस्थित नव्हता आमच्या समोर नव्हता त्याचं नंतरून लिहिलं जातं. आणि विशेष म्हणजे त्यांनी म्हणजे जे काही म्हणणं दिलेलं असतं त्या म्हणण्यावर निकाल होतो. म्हणजे त्या म्हणण्याची प्रत आम्हाला सुद्धा नाही भेटत. वास्तविक म्हणजे त्या म्हणण्याची प्रत आम्हाला न भेटता त्या मॅडमची सही सुद्धा होत नाही. म्हणजे हा गैरप्रकार तिथं उघड झालेला आहे आणि तो गैरप्रकार मी म्हणजे मीडिया समोर तो आणत आहे. ओके. ज्यावेळेस उपनिबंधक नगर तालुका येथे ज्यावेळेस सुनावण्या होऊन निकाल जाहीर झाला दिनांक 11/8/23 रोजीच्या अहवालाचा जर विचार केला आपण तर सचिन ताटे याचा परवाना लायसन्स रद्द करण्यास संदर्भात तसंच जप्त केलेली मारुती कंपनीची गाडी ती संबंधितास देण्यास ADR मॅडमने तसं अहवाल DDR साहेबांना केला होता. परंतु DDR साहेबांनी केला होता बोल. ज्यावेळेस 11/8/23ला ज्यावेळेस अहवाल ज्यावेळेस DDR साहेबाला आला त्यावेळेस 8/11च्या पत्रानुसार DDR साहेबांनी त्यांना परत असं कळवलं की त्यांच्यावर जो सचिन ताटे आणि दत्तात्रय कसबे सावकार आहे यांच्यावर बेकायदेशीर सावकारकी गुन्हा दाखल करून तो अहवाल आम्हाला कळवावा असं सांगितलं होतं. परंतु ते ज्यावेळेस ते 13 महिने लेट झालं म्हणजे 13 महिने लेट झाल्यानंतर तो सावकारी जो परवाना होता तो DDR साहेबांनी रद्द करणं गरजेचं असतानाही 13 महिने याच्यात उशीर का झाला ही बाब अतिशय नाही का भयानक आहे. त्याच्यामुळं माझं आर्थिक आणि मानसिक त्रास मला त्रासाला सामोरे जावं लागत आहे. ही गोष्ट खूप संशयास्पद आहे. दिनांक 8/11 रोजी अहवाल पाहिला तर अर्जदाराने बेकायदेशीर तक्रार देत असताना सुद्धा दत्तात्रय कसबे DDR समोर ॲक्टिवा गाडीची कबुली दिली असताना सुद्धा गाडी अर्जदाराची गाडी आज सुद्धा अर्जदार यांच्या नावावर असताना सुद्धा ती अर्जदार यांना भेटत नाहीये. सावकाराकडे गाडी आहे. कारण ज्यावेळेस EDR साहेबांनी त्यांचा अहवाल लिहिला तर त्या अहवालाचंच त्यांनी म्हणजे संगनमत दाखवलं. तो संगनमत हा व्यवहार झालेलाही नाहीये. त्यांच्या अकाउंटला एवढे पैसे जे व्याज वगैरे टाकलेलं आहे जो दत्तात्रय कसबे यांचे जो फोनपेवरती जे टाकलेले पैसे ते पैसे सर्व व्याजाचे आहे. आणि ज्यावेळेस व्याजाचे पैसे घेतले होते त्यावेळेस सचिन ताटे यांनी सांगितलं होतं का जो वसुलीला येणारा जो दत्तात्रय कसबे त्याच्याकडे तुम्ही ते वसुलीचं व्याज सगळं व्याज ते त्याच्या अकाउंटला किंवा त्याच्याकडे द्यायचं असं आम्हाला. वास्तविक पाहता मी ज्यावेळेस 70,000 रुपये या सावकाराकडून दत्तात्रय कसबे आणि सचिन ताटे यांच्याकडून ज्यावेळेस 70,000 घेतले होते त्याच्या बदल्याला आत्तापर्यंत मी 20 ते 21 लाख रुपये आत्तापर्यंत दिलेले आहेत. तरी पण ते माझी एक गाडी त्यांच्याकडे आहे ही साहेब आहे त्यांच्याकडे सुद्धा केली होती. आणि गणेशपुरी साहेबांना मी ज्यावेळेस सगळे डॉक्युमेंट दाखवले होते त्यांनी सुद्धा ते काही एक वाचलेलं नाहीये. त्यांचे जे वरिष्ठ लिपिक आहेत जे सराफ मॅडम ज्यांची तक्रार केली त्यांनी तो स्वतः अहवाल बनवला. त्यावर साहेबाची गणेशपुरी DDR साहेबाची सही झाली. त्या सही झाली पण त्या सही झाली त्यावेळेस त्यांनी काही एक अहवाल वाचलेला नाही. अहवाल वाचला असता तिथे संगनमत व्हायचं काही एक कारण नव्हतं. कारण हा व्यवहार सगळा सावकारकीचा व्यवहार होता आणि सावकारकीच्या व्यवहारात जो काही विषय होता तो सावकारकीचाच होता. आणि याच्यात जो व्याज आणि मुद्दलापोटी जे काही यांनी दोन सावकारांनी मिळून या जगदीश उगलेचं हे केलं होतं तो व्यवहार सुद्धा DDR साहेबांनी संगनमताने दाखवलेला आहे. ती गोष्ट अतिशय संशयास्पद आहे. ही गोष्ट मी वरिष्ठापर्यंत पोहोचवणार आहे व त्याची तक्रार सुद्धा करणार आहे. स्मार्ट अहमदनगर न्यूज.